वसूल मॅच पाहायला मिळाल्यात कोणतीही शंका नाहीये. पॉवर प्ले असणार आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो एक अनुभवी असा खेळाडू आणि जर आपण पाहिलं अगदी 40 प्लस असल्यानंतर सुद्धा प्रत्येक मैदानावरती शानदार गोलंदाजी करणारा गैनीनाथ पाहायला मिळतोय. त्याच्यासमोर सुफियान आणि नवाज असे दोन दर्जेदार बॅट्समन पाहायला मिळतात. सो या मॅच मध्ये खूप रंगत पाहायला मिळणार आहे. या मॅच मध्ये खूप खऱ्या अर्थानं रोमांचकता आणि उत्कंठवर्धकता पाहायला मिळणार आहे, यात कोणतीही शंका नाहीये. सो वळूया मैदानाकडे. जे ते आपण पाहतोय पहिला चेंडू घेऊन गैनीनाथ कटोरे सज्ज होईल. त्याच्या समोर असणार आहे सुफियान सिद्दीकी. पहिला चेंडू आजच्या दिवसातील आपण पाहतोय. आजचा दिवस जर आपण पाहिला अगदी प्रजासत्ताक दिनाचा आहे. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांना आणि त्याचबरोबरीने आमच्याशी युट्यूबवर जोडलेल्या ऑनलाईन व्ह्युअर्सना आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि घेऊन जातोय मैदानाकडे जेथे पंचांकडून इशारा आलाय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. गैनीनाथ पहिला चेंडू, पहिला चेंडू डेड असल्याचा इशारा आलेला आहे. पुन्हा एकदा गैनीनाथ आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. पहिला चेंडू, गैनीनाथ इज रेडी ऑन द बॉलिंग मार्क, राईट एम अराउंड द विकेट. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा, परंतु क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक पाहायला मिळाली. अगदी स्क्वेअर लेगला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातून हा चेंडू निसटलाय आणि सिंगल मात्र कंप्लीट केले. त्यानंतर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला येतोय खऱ्या अर्थानं सध्या दर्जेदार फॉर्म मध्ये असलेला. मागील आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं श्रीवर्धन मध्ये त्याने दमदार कामगिरी केली होती आणि सध्या बॅटिंग मध्ये सुद्धा अगदी टच मध्ये असलेला फलंदाज नवाज खान. नवाज खानकडे जर आपण पाहिलं तर नागोटणे, त्यानंतर रोहा, त्यानंतर रायगड आणि त्यानंतर संपूर्ण भारत अशा पद्धतीने त्याने प्रवास राहिलाय आणि जेथे जेथे नवाज खान गेलाय तेथे तेथे त्याने आपल्या खेळाचा अमिट असा ठसा सुद्धा उमटवलाय. असा नवाज खान पाहूया गैनीनाथ समोर कशा पद्धतीने बॅटिंग करणार. गैनीचा नेक्स्ट बॉल, हा चेंडू फुलातून पाहायला मिळतोय. गैनीनाथ मात्र त्याच्याकडे असलेली गोलंदाजी मधली जादू दाखवतोय. खऱ्या अर्थानं गैनीनाथ हा नेहमी मॅजिकल गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेला क्लास आणि दर्जा तो या नॅचरल विकेट वरती अगदी अफलातूनपणे दाखवून देतोय. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचा षटक आहे, परंतु गैनीनाथ मात्र अगदी टिचून मारा करतोय. कोणत्याही पद्धतीने बॅटिंग करणारा बॅट्समनला चान्स देत नाहीये. किंबहुना फलंदाजांना पॉवर प्लेच्या या षटकामध्ये मोठ्या फटक्या वाचून वंचित करणारी आणि परावृत्त करणारी गोलंदाजी करतोय. एक अफलातून ओव्हर आपण पाहतोय. कोणत्याही पद्धतीने बॅट्समनला हात खुलू देत नाहीये तो. या दरम्यान सुद्धा आपण पाहतोय चेंडू अगदीच चांगला आहे. धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय, धावांसाठी स्ट्रगल पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग करायची होती ना, त्या पद्धतीने बॅटिंग करण्यामध्ये अद्यापर्यंत ब्रिंचल इलेव्हन रोहा रॉयल संघाला अपयश आले. फक्त 3च धावा आपण डाव फलकावर पाहतोय. अगदी दमदार गोलंदाजी अनुभवले, प्रभावी कामगिरी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये टिचून आणि भेदक मारा आपण अनुभवतोय. नवाज खानच्या बॅट मधनं एक मोठा स्ट्रोक अँड येस इट्स अ बिगी आउट ऑफ द पार्क फॉर द 6 रन. थँक्यू व्हेरी मच डीजे. नवाज खानच्या अगदी पुढ्यात हा चेंडू होता आणि सहज गत्या फिरकावून दिला 6 धावांसाठी. 9 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा खूप टप्पाचा चेंडू पुल केलाय. पुल आहे वंडरफुल. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी सेकंड 6 इन अ रो. थँक्यू व्हेरी मच डीजे. असं वाटलं होतं की
पहिल्या काही चेंडूंमध्ये गैनीनाथ समोरच्या संघावरती भारी ठरतोय की काय, परंतु नवाज खान नावाचं वादळ आपण अनुभवतोय, नवाज खान नावाची सुनामी आपण पाहतोय आणि नवाजने दोन मोठे षटकार लगावल्यानंतर आता मात्र एका षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत तब्बल 15 धावा आणि त्याच वेळी नावे संघाकडून दुसऱ्या षटकात गोलंदाज येतोय संगम 15 ऑन दी बुच आफ्टर ओव्हर फर्स्ट तब्बल 15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. मी आधीच म्हटलं होतं नवाज खान सध्या बॅटिंग मध्ये अगदी अफलातून अशा फॉर्म मध्ये जात आहे. गोलंदाजी बरोबर त्याने फलंदाजी सुद्धा खूप साऱ्या प्रमाणात प्रगल्भ केले आणि दिवसेंदिवस जर आपण पाहिलं तर बॅटिंग मध्ये सुद्धा तो करिश्मा करताना पाहायला मिळतोय. नवाज खानच्या आक्रमक आणि धुवाधार खेळीच्या जोरावरती आपण पाहतोय पहिल्या षटकांती तब्बल 15 धावा आपण धावफलकावर पाहतोय. पाहूया ओव्हर क्रमांक सेकंड मध्ये संगम कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, संगमच्या गोलंदाजीची नीती रणनीती कशा पद्धतीने असणार, त्याचा प्लॅनिंग कशा पद्धतीने असणार, कारण समोर आहे नवाज सारखा एक दर्जेदार बॅट्समन. या दरम्यान पहिला चेंडू आपण पाहतोय सुफियान याला बीट करणारा चेंज ऑफ पेस स्वरूपाचा हा चेंडूचा पेस पूर्णतः काढून घेतला होता, गती पूर्णतः कमी केली होती आणि एक चांगला चेंडू येथे पाहायला मिळालाय. संगमकडनं मात्र आपण पाहतोय अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडून 1 बाउंडची वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे संगम याला. सुफियान मात्र थोड्याफार प्रमाणात स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. त्याच्या मात्र बॅटवरती चेंडू अद्याप आलेला नाहीये. लाऊड अपील, परंतु पंचांकडून कोणताही इशारा नाहीये. फक्त एकच धाव पाहायला मिळते. नवाज खानने स्ट्राईक आता आपल्याकडे घेतले. नवाज खानला माहित आहे की तो चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी इन्फॉर्म बॅट्समन बॅटिंग करत असतो ना त्यावेळी स्ट्राईक त्याच्याकडे जास्त पद्धतीने राहील कशी याकडे सुद्धा लक्ष द्यायचं असेल. नवाज खानने पहिल्या षटकामध्ये 2 मोठे स्ट्रोक लगावलेत आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. संगम मात्र या षटकामध्ये अगदी टिचून मारा करतोय, धावा देत नाहीये. हा चेंडू नवाज खानच्या बॅट मधना ओव्हर द लॉंग ऑफ इट्स अ बिग हॅट्रिक पाहायला मिळाले षटकारांची. नवाज इज ऑन द फायर नाव. थँक्यू व्हेरी मच डीजे. पहिल्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक आणि त्यानंतर आता स्ट्राईक मिळाल्यानंतर अगदी लांब पल्ल्याचा एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. नवाज नावाचा तुफान आपण अनुभवतोय, नवाजचा झंझावात आणि नवाज नावाची सुनामी आणि स्ट्रॉम पाहायला मिळते मैदानावरती. ओहो, 4th in a row. What a fantastic piece of batting by Nawaz. थँक्यू व्हेरी मच डीजे. निश्चितपणे डीजेने गाणं लावलं, भूमिपुत्र पेटून उठलाय, परंतु मैदानावरती आता पेटून उठलाय नवाज जणू काही नागोटण्यावरून येताना घरून सेट होऊन आला की काय अशा पद्धतीने बॅटिंग करतोय आणि मैदानावरती गेल्यानंतर आज त्याने मात्र गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केले. गोलंदाजांवरती एक मागोमाग एक अशा पद्धतीने प्रहार केलेत आणि नवाजच्या दमदार कामगिरीमुळे तब्बल हा 4 चेंडू नंतर नवाज चेंडू मिस झालेला आहे, परंतु धावा अगदी वेगाने येत आहेत. 28 ऑन दी बुट. पुन्हा एकदा नवाजच्या बॅट मधला एक मोठा स्ट्रोक पुल केलाय सक्सेसफुल ओव्हर दी मिड विकेट. षटकार.
नवाजला रोखायचं कसं हा एक मोठा यक्ष प्रश्न आता निर्माण झालाय नावे संघाच्या गोलंदाजांसमोर. नवाज मात्र बॅटिंगला गेल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याकडे असलेली ताकद दाखवून देतोय, किंबहुना त्याच्याकडे असलेलं टॅलेंट टेक्निक खऱ्या अर्थानं त्याने मैदानावरती अगदी अफलातूनपणे दाखवून दिले. अगदी विशेप मध्ये असेल किंबहुना त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट असेल, प्रत्येक रिझन मध्ये आज नवाजने अगदी चांगली बॅटिंग केलेली आहे. 34 ऑन दी बोट. धाव फलकावरती 34 धावा जरी लागल्या असल्या ना तरी त्यातील 31 धावा एकट्या नवाज खानच्या आहेत. करण कटोरे पाहायला मिळतोय तिसऱ्या ओव्हर मध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा अगदी एक्सप्रेस गतीने उंचावताना आपण पाहतोय. धाव संख्या जर आपण पाहिली खूप वेगाने उंचावत असताना, परंतु सुफियानचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने अगदी लॉलीपॉप कॅच ड्रॉप केलंय. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं, पण अशा पद्धतीने तुम्ही जर फिल्डिंग केलीत ना तर निश्चितपणे तो तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखा प्रकार आहे असं म्हणावं लागेल. नवाज खान आपण पाहते जो की अगदी चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 35 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत, ज्या नवाज खानने आतापर्यंत 5 षटकार ठोकलेत. त्यासमोर युवा खेळाडू असलेला करण पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. नवाजला चेंडू जणू काही आता फुटबॉलच्या चेंडूच्या आकार एवढा दिसतोय की काय, अशा पद्धतीने तो बॅटिंग करतोय. हा चेंडू आपण पाहतो आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न. बाहेर जाणाऱ्या चेंडूची थोडीशी छेडखानी केलेली पाहायला मिळाली आणि फक्त एकच धाव पाहायला मिळते. करणचं हे षटक अगदी अफलातूनपणे पाहायला मिळते. या षटकामध्ये करणने थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु नावे संघाच्या फलंदाजांवरती रोख लावला असं म्हणावं लागेल. या षटकामध्ये तो फलंदाजांना मोठ्या फटक्यान वाचून वंचित करतोय. हा चेंडू आपण पाहतोय एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नामध्ये हा चेंडू अगदी आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती पंचांनी मात्र क्रिकेटचा नियम क्रमांक 22 लावलाय. नाव स्कोर मूव्स ऑन 37. धाव फलकावरती तब्बल 37 धावा पाहायला मिळतात. सकाळचं सत्र असताना सुद्धा धावा अगदी वेगाने येताना पाहायला मिळतात. हा चेंडू अगदी खराब पाहायला मिळतोय. वेट करूया पंचांच्या डिसिजनचा. नो चेंडू +4 धावा म्हणजेच 5 धावांचा बोनस आणि हा पहिला बिमरचा इशारा आलेला आहे पंचांकडून. ऑन दी बुट. फ्री हिट असणार आहे. तब्बल 42 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. धावा जर आपण पाहिल्या ना अगदी सहजपणे येताना पाहायला मिळतात. सुफियानने जर आपण विचार केला तर थोड्याफार प्रमाणात संघर्ष केलाय. त्याला अद्यापर्यंत एकही मोठा स्ट्रोक लगावता आलेला नाहीये. 43 या धावसंख्येवरती धावसंख्या पोहोचलेली पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे, परंतु 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये खेळत असताना ब्रिंजल इलेव्हन रॉयल संघ अगदी अफलातूनपणे फलंदाजी करतायत. किंबहुना एक मोठी धावसंख्या रचण्याचे इशाऱ्याने संकेत नवाज खानने दिलेले आहेत. ज्या पद्धतीने बॅटिंग केलेली अद्यापर्यंत. हा चेंडू आपण पाहतोय बॅटच्या अगदी टोला लागला. चेंडू ट्रॅव्हल करतो डिपेंड विकेट दिशेने. एक धाव तर कंप्लीट केली आणि सेकंडचा अटेम्प्ट सेकंड सुद्धा कंप्लीट केली. एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि तितका चांगला आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळालाय दोन्ही बॅट्समन दरम्यान. 45 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे. 2 to go. शेवटचे 2 चेंडू आणि शिल्लक या षटकातील. करण कटोरेची गोलंदाजी आपण पाहतोय, ज्याने या षटकामध्ये एक खराब चेंडू जरूर टाकला होता पण त्यानंतर चांगल्या लेंथ वरती मारा केलेला आहे. हा चेंडू अगदी चांगला असल्याचा पंच दाखवतायत, त्यामुळे हा चेंडू निर्धाव गेलाय. हा चेंडू डॉट गेलाय आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिरावते 45 या धावसंख्येपर्यंत. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. शेवटचा चेंडू या षटकातील येणं शिल्लक आहे. आता मात्र 1 to go. शेवटचा चेंडू. हा चेंडू परंतु अगदी अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं बाउंड्री लाईन वरती आणि चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केलेला आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकानंतर 46 धावा पाहायला मिळतात. शेवटची ओव्हर येणार आहे शिल्लक. पहिल्या 3 षटकांमध्ये धावांचा डोंगर उभारला असं म्हणावं लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 34 धावा आल्या होत्या.
त्यामुळे हे षटक कुठेतरी एक चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं, एक दिलासादायक आणि त्याचवेळी आशादायक असं हे षटक पाहायला मिळालं. कारण या षटकामध्ये धावांची गती अगदी कमी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने करणने या षटकामध्ये मारा केलाय, शेवटचं षटक येणं शिल्लक आहे. त्यामुळे शेवटचं षटक जे क्रिकेट जगतामध्ये नेहमी स्लॉगवरचं षटक म्हणून ओळखलं जातं, त्या षटकामध्ये पाहूया आता गोलंदाजी करणारा गोलंदाज कशा पद्धतीने मारा करणार. After 3 overs, 46 on the board without loss. अफलातून बॅटिंग आपण पाहतोय, ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे ना, ते पाहता निश्चितपणे 60 प्लस जाण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो रोहा रॉयल संघाचा. ओव्हर नंबर 3 अभिषेकला पाचारण केलेलं आहे. राटमोरचं विकेट, पहिला चेंडू अगदी सबमरीन पाहायला मिळतंय. गोल्डन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू खूप खाली राहिला आणि वेगाने निघून गेला. त्यामुळे या चेंडूवरती नवाज खानला मात्र कोणतीही धाव मिळत नाहीये. मागील 2 षटकापासून थोड्याफार प्रमाणात कमबॅक केलं असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने नावे संघाने गोलंदाजी केले, पुन्हा एकदा नवाजला बीट केले. आता मात्र अभिषेकची गोलंदाजी मैदानात रंग भरत असताना पाहायला मिळतात. अभिषेक सुद्धा ट्रॅक वरती परतला चित्र पाहायला मिळते आणि दमदार गोलंदाजी पाहायला मिळते. नवाज खान सारखा इनफॉर्म बॅट्समन विरुद्ध तो गोलंदाजी करतोय आणि ती सुद्धा अगदी अफलातून अचूक टप्प्यावरची करतोय. सलग तिसरा चेंडू आपण पाहतोय, चांगला पाहायला मिळालाय. निश्चितपणे ते मात्र जर आपण पाहिलं ना, अगदी कौतुक करावं लागतील, किंबहुना 100 आउट ऑफ 100 द्यावे लागतील अभिषेक याला. ज्या पद्धतीने अभिषेक याने शेवटच्या ओव्हरमध्ये मारा केले, पहिल्या 3ही षटकांमध्ये धावा अगदी वेगाने आल्या होत्या जरूर, पण त्यानंतर केलेलं कमबॅक, आणि हे कमबॅक खऱ्या अर्थानं सुखावं मानावं लागेल ते नावे संघासाठी. 47 ऑन दी बूट. हा चेंडू फुलातून मारा पाहायला मिळतोय. पंचांकडून इशारा आलाय. येस, इट्स अ वाईट. नाव स्कोर मूव्स ऑन 48. अंपायर नक्की काय झालंय मैदानामध्ये? वाईट जरूर दिलाय पंचांच्या माध्यमातून, परंतु बॅट्समन निघून गेलाय. ओके, निश्चितपणे सुफियानचं कौतुक करायला लागेल मित्रांनो, कारण अंपायरने वाईट बॉल दिला होता, परंतु स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवले जे आजकाल पाहायला मिळत नाही. आणि सुफियानने ज्या पद्धतीने स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवला, कौतुकास्पद म्हणावं लागेल. आणि त्यानंतर आपण पाहतोय सलमान सिद्दीकी हा नवीन बॅट्समन जातोय बॅटिंग करण्यासाठी. 47 धावा फलकार पाहायला मिळतात. अभिषेक याची दमदार गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरच्या नियंत्रित गोलंदाजीमुळे अभिषेकने मात्र समोरच्या संघाला पूर्णतः रोखून ठेवले. या षटकामध्ये जर विचार केला ना, तर फक्त एकच धाव अद्यापर्यंत खर्च केले. कमालीची ओव्हर पाहायला मिळते. 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव दिले आणि त्यामुळे निश्चितपणे पहिल्या 3 षटकांमध्ये 46 धावा असल्यानंतर असं वाटलं होतं की 60 प्लस जाईल की का बॅटिंग करणारा संघ. पण ज्या पद्धतीने अभिषेकने मारा केलाय ना, त्या माराला सुद्धा दाद द्यावी लागेल. अगदी अभिषेकच्या झंझावातासमोर नवासारखा फलंदाज सुद्धा या षटकामध्ये निष्प्रभ ठरलेलं आपण पाहिलंय. ओहो, सलमानच्या बॅटमधनं एक मोठा स्ट्रोक, चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द ड्रॉप. 50 अप ऑन द बोट. थँक्यू व्हेरी मच. 51 धावा आपण धाव फलकर पाहतोय आणि निश्चितपणे धावांचं अर्धशतक पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या सत्रातील. चेंडू अगदी कल्पकतेने खेळलेला आहे. सलमान जर आपण पाहिलं, अगदी लास्ट मोमेंटला चेंडूवरती अगदी टपली मारावी ना, त्या पद्धतीने डीप बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू खेळून काढला. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या. 3ऱ्या धावेच्या नादामध्ये फलंदाजी करणारा फलंदाज झालाय बाद. धाव फलकावरती धावा आल्या 53 आणि विजयासाठी सुहास 11 नावे संघाला आवश्यकता 54 धावांची.
यस दरम्यान विनंती असणार आहे वैष्णवी विराट 11 खैरा आणि 7 स्टार आंबेवाडी संघाच्या कॅप्टनला आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. मित्रांनो सर्व टॉस हे मिडल इनिंग मध्येच केले जाणार आहेत. सो ज्यावेळी मधला जो ब्रेक असतो त्यावेळी दोन्हीही संघाचा कॅप्टन येणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. चला दोन्हीही संघाचे कॅप्टन वैष्णवी विराट 11 खैरा आणि 7 स्टार आंबेवाडी टॉस करण्यासाठी या त्वरित. "54 रन्स टू विन" 54 धावांचं लक्ष असणार आहे. नवाज खानची तब्बल 36 धावांची इनिंग आपण पाहिली आणि नवाज खानने 36 धावा कुठल्यामुळे त्याच्या संघाला एक तब्बल 54 धावांपर्यंत मजल मारता आलेली आहे. सो लक्ष जर आपण पाहिलं ना अगदी चॅलेंजिंग टार्गेट पाहायला मिळते. आणि पाहूया या फायटिंग टोटलचा आता पाटला कैलासवासी सुहास 11 नावे संघ कशा पद्धतीने करणार. जीवन आणि हर्षल अशी जोडी पाहायला मिळते. विजयासाठी लक्ष जर आपण पाहिलं तर 54 धावांचं लक्ष आहे आणि या 54 धावांचा पाठलाग पाहूया आता बॅटिंग करणारा संघ कशा पद्धतीने करणार. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये विराट वैष्णवी 11 खैरा आणि त्यांच्या अगेन्स्ट 7 स्टार आंबेवाडी हा संघ आहे. टॉस करण्यासाठी दोन्हीही संघाचे कॅप्टन अगदी इमिजिएटली यायचं आहे. सेकंड मॅच या दोन संघादरम्यान असेल आणि 54 धावांचं लक्ष आहे, म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 13.50 धावांची सरासरी ही राखणं गरजेचं असणार आहे. जीवन आणि हर्षल अशी जोडी पाहायला मिळते. जीवन जो की बॅटिंग करणारा संघ अर्थात नावेचाच खेळाडू आहे आणि हर्षद आणि जीवन हा खेळाडू मला वाटते आयकॉन खेळाडू आहे जो की सोनखार गावाचा आहे. आज मात्र 7 आणि 4 असा फॉर्मॅट असल्या कारणानं आयकॉन असल्या कारणानं जीवन पाहायला मिळतोय. विजयासाठी लक्ष आपण पाहतोय 56 धावांचं. जरी लक्ष 56 धावांचं असताना तरी बॅटिंग करणारा संघामध्ये जर आपण पाहिली बॅटिंग ऑर्डर अगदी दमदार पाहायला मिळते आणि त्यामुळेच या मॅच मध्ये अगदी मजा येणार आहे. ओव्हर क्रमांक पहिलं आणि गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळते नवाज खान. ज्या नवाज खानने बॅटिंग करत असताना आपल्या संघाला चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करून दिलं होतं, थोडासा आपण पाहतोय चेंज केलेला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय सलमान. आक्रमक गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा, प्रत्येक मैदानावरती आपल्या गोलंदाजीने वेगळ्या पद्धतीने छाप सोडणारा आणि एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याला पाहिलं जातं, किंबहुना पॉवर प्ले मधील स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं असा सलमान पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती पहिला चेंडू घेऊन सज्ज होईल गोलंदाजी करणारा गोलंदाज सलमान. सलमान समोर पाहायला मिळतोय हर्षद. नॉन स्ट्रायकिंग एंडला जीवन पाहायला मिळतोय. सलमान एक वेगाचा बादशाह म्हणून या खेळाडूकडे बघितलं जातं. नेहमीच आपल्या वेगाच्या जोरावरती फलंदाजाला बीट करण्यामध्ये हा गोलंदाज एक्सपर्ट मानला जातो. असा पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज सलमान पाहायला मिळतोय.
बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज सलमान. 54 धावांचं लक्ष आहे. पाहूया या 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आता कशा पद्धतीने केला जाईल. पहिला चेंडू थोडाफार प्रमाणात आपण पाहतोय व्यत्यय त्यांना पाहायला मिळतोय. चेंडू रिलीज करत असताना ज्यावेळी चेंडू त्याला सोडायचा होता ना त्यावेळी त्याला यश आलं नाहीये आणि त्यामुळे आपण पाहतोय पंचांकडून इशारा आलेला आहे की हा चेंडू डेड आहे. असाच पाहायला मिळाला पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा गैनीनाथ कडून आणि सेम चित्र दोन्ही सत्रामध्ये पाहायला मिळाले. पहिला चेंडू आपण पाहतोय लो ऑफ उलटा स्वरूपाचा चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलेला आहे. ट्रॅव्हल करतो डीप बॅकवर्ड स्वर्लेजच्या दिशेने. 2 धावा मात्र मिळतात पहिला चेंडू वरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की तुमची सुरुवात कशी आहे यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतं आणि येथे मात्र वेल बिगन पाहायला मिळाले हर्षदच्या बॅटमधनं. हर्षदच्या बॅटमधनं एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला आवश्यकता आहे चांगल्या फटक्यांची. जर आपण विचार केला तर 13.50च्या सरासरीने ही धावसंख्या जमवायची आहे. त्यामुळे निश्चितपणे प्रत्येक षटकामध्ये एक मोठा स्ट्रोक खेळण्याची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा सलमान सज्ज आपल्या मार्क वरती. ओहो ही ताकद आहे, ही सलमानियाची खासियत आहे. आपण जर पाहिला चेंडू पडल्यानंतर अगदी वेगात उसळलेला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने सिडनीच्या खेळपट्टीवर चेंडू उसळतो ना किंबहुना बाउन्स होतो ना तशाच पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला आणि सलमान सुद्धा आपल्या गोलंदाजी मध्ये असलेला क्लास, आपल्या गोलंदाजी मध्ये असलेला दर्जा मैदानावरती अगदी अफलातूनपणे दाखवतोय. ओहो क्या बात है. सलमान मात्र अगदी आपल्या रंगामध्ये आलाय. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये अगदी अफलातून अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा सलमान म्हणून पाहायला मिळतोय. मी आधीच म्हटलं होतं की या गोलंदाजाला पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून ओळखलं जातं आणि खऱ्या अर्थानं आज त्याने पॉवर प्ले मध्ये आल्यानंतर स्वतःला सिद्ध केले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फलंदाजी करणारा फलंदाज हर्षद याला मात्र तो एका मागोमाग एक चेंडूवरती बीट करताना पाहायला मिळतोय. हर्षद थोड्याफार प्रमाणात अडचणीमध्ये आहे. त्याला आवश्यकता आहे कॉन्फिडन्सची. कमालीच्या आत्मविश्वासाने बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण आत्मविश्वास ही खऱ्या अर्थानं महत्वाची तुमच्याकडे गरज असते. परंतु येथे जर आपण पाहिलं ना 2 चेंडू निर्धाव आले ते सुद्धा पॉवर प्ले मध्ये आणि त्याच वेळी थोडासा आत्मविश्वास गमावलाय. ते नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅट्समन सुद्धा लक्षात आलं. त्याने सुद्धा जाऊन थोडासा धीर दिला बॅट्समनला. पाहूया आता कशा पद्धतीने गेम होणार. हा चेंडू आपण पाहतोय सलमानची ताकद. अगदी चांगल्या टप्प्यावरती तो मारा करतोय आणि चेंडू पडल्यानंतर अगदी त्याच्यापेक्षा डबल वेगाने यष्टीरक्षक हातून यष्टीरक्षक हाती जाऊन स्थिरावताना पाहायला मिळतोय. चांगला मारा पाहायला मिळतोय सलमान द्वारा. ओहो क्या बात है. व्हाट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. आपल्या बहरदार गोलंदाजीने सलमान मात्र पहिल्या षटकामध्ये ठसा उमटवताना पाहायला मिळतोय आणि आपल्या गोलंदाजीची चुणूक त्याने अगदी पहिल्या षटकामध्ये दाखवून दिले. सलग 4 चेंडू त्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये निर्धाव टाकलेत. एक्सलंट बॉलिंग, अफलातून गोलंदाजी. परंतु पंचांकडून इशारा आलाय की या चेंडूवरती अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव हा चेंडू असणार आहे अवांतर. हा चेंडू असणार आहे स्वैर. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. 54 धावांचं लक्ष असताना सलमान नावाची एक्सप्रेस आपण पाहतो आणि या एक्सप्रेस समोर बॅटिंग करणारा संघ पूर्णतः सध्यापर्यंत निष्प्रभ ठरलाय. ओहो ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न सुद्धा हाणून पाडलाय. कमालीची गोलंदाजी आणि खऱ्या अर्थानं आपल्या परीने 100% एफर्ट दिलेला आहे तो सलमान याने. ज्या कामगिरीसाठी तो ओळखला जातो ना त्याच पद्धतीची कामगिरी त्याने आज मैदानावरती दाखवून दिली आणि पुन्हा एकदा त्याने दाखवून दिलं की का मला पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हटलं जातं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये टिचून मारा पाहायला मिळाला. प्रभावी आणि लक्षणीय कामगिरी पाहायला मिळाली आणि ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये आता गोलंदाजी झाली ना ते पाहता आता लक्ष कठीण आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. आणि आमचे स्कोर उमेशजी सांगतायत की आता 18 चेंडू आणि 51 धावा. त्यामुळे लक्ष आता वाढताना पाहायला मिळते. आता मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर 17ची पाहायला मिळते. प्रत्येक षटकामध्ये आता 17 धावा येणं गरजेचं असणार आहे.
ज्या पद्धतीने सलमान याने सुरुवात करून दिलेली आहे, वेल बिगन इज अ हाफ डन म्हटलं जातं आणि तीच वेल बिगन पाहायला मिळाली सलमानद्वारे. ओव्हर नंबर दुसरा आणि तितकाच दमदार गोलंदाज पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं बॅटिंग मध्ये सर्वांना प्रभावित केलं असा नवाज खान मान फ्रॉम नागोटने. आज मात्र IPL फॉर्मॅट असल्या कारणानं तो रिप्रेझेंट करतोय ब्रिंजल इलेव्हन रोहा रॉयल संघाला आणि एक चांगला अटॅक पाहायला मिळतोय ब्रिंजल इलेव्हन रोहा रॉयल संघाकडून. सलमानला आपण पाहतोय, नवाज खान आहे, त्यानंतर मुजीब आहे, शादाब आहे, त्यामुळे अगदी भरभक्कम अशी बॉलिंग लाईनअप पाहायला मिळते ती आज ब्रिंजल इलेव्हन रोहा रॉयल संघाकडे. परंतु आता आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या संघाला ती म्हणजे आक्रमकतेची, फटक्यांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. कारण जर आपण पाहिलं ना तर अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि तो अटॅक बॅटिंग करणाऱ्या संघाला आता दाखवून द्यावा लागेल. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या कमी आली, परंतु आता खेळण्याच्या ऍटिट्यूड मध्ये बदल करणं गरजेचं आहे. किंबहुना आता पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने जर बॅटिंग झाली ना तर निश्चितपणे बॅटिंग करणारा संघ मॅच मध्ये येऊ शकेल. नवाज खानची भेदकता आपण अनुभवतोय. चेंडू पडल्यानंतर वेग त्याला एवढा होता ना की यष्टीरक्षकाला सुद्धा चेंडू कॅरी करताना नाहीये आणि चेंडू आपण पाहतो अगदी सीमारेषे जवळ गेलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने अगदी शेवटच्या क्षणी तेथे फील्ड केलेला आहे. एक चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती धावा 2 आल्यात. खऱ्या अर्थानं येथे फरक आहे तो मानसिकतेमध्ये. कारण ज्यावेळी तुम्ही नकारात्मक मानसिकतेने बॅटिंग करत असताना त्यावेळी ते तुम्हाला कमजोर बनवत असते. तुम्हाला आवश्यकता असते नेहमीच अगदी सकारात्मक ऍटिट्यूडची. तो सकारात्मक ऍटिट्यूड बॅट्समनला दाखवावा लागेल. नवाज खानचा हा फुलटॉस चेंडू आपण पाहतोय, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. सलमान आपण पाहतोय चेंडूवर गेलाय जरूर, परंतु अगदी पहिल्या ज्यावेळी चेंडू मिडल झाला होता ना त्यावेळी पासूनच सलमानचं लक्ष नव्हतं आणि त्यामुळे ही कॅच मात्र ड्रॉप झालेली पाहायला मिळते. धावा ज्या पद्धतीने येणं गरजेचं आहे ना त्या पद्धतीने धावा येत नाहीयेत. किंबहुना जर आपण पाहिलं तर अद्यापर्यंत डबल्स आणि सिंगल मध्ये डेलिंग करताना पाहायला मिळतात. ते बॅटिंग करणाऱ्या संघातील बॅट्समन जीवन हा आयकॉन खेळाडू आहे आणि त्याला आता आयकॉन पद्धतीने बॅटिंग करून दाखवावीच लागेल. हा फटका सुद्धा मिस टाइम आहे. नवाज खानने चकवले आणि आपला फॉलो थ्रू मध्ये शानदार कॅच टिपलाय. विकेट नंबर फर्स्ट बॅक टू द पवेलियन. पहिला ब्रेक थ्रू. थँक यू व्हेरी मच डीजे. धावा येत नाहीयेत. धावांसाठी गोलंदाजी करणाऱ्या संघाने अक्षरशः जंग पचण्यास भाग पाडले. अग्री बॉईज रोड आणि त्याच पद्धतीने श्लोक 11 नावे संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण आमच्या आयोजकांशी संपर्क करायचा आहे इमिजिएटली. अग्री बॉईज रोड आणि श्लोक 11 नावे. नवाज खानने या आधीच्या चेंडूवरती आपला संघाला एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. चांगला मारा, स्विंग अँड मिस. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. फलंदाजांना आज मात्र नवाज आपल्या तालावरती नाचवताना पाहायला मिळते. दमदार मारा आपण अनुभवतोय. ज्या पद्धतीने नवाज गोलंदाजी करतोय ना ते पाहता बॅटिंग करणाऱ्या संघासमोरचं आव्हान आता मात्र कठीण झालेलं पाहायला मिळते. यावेळी मात्र आपण पाहतो अगदी बॅकफुट वरती जाऊन डिफेन्स करण्यास भाग पडलेला आहे. दमखम वाली गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांना पूर्णतः निरुत्तर करणारी आणि त्याच वेळी निशप्रभ करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या केवळ 8 धावा धावफलकावर पाहायला मिळते आणि आता मात्र जर आपण पाहिलं ना चेंडू आणि धावांमधलं जे अंतर आहे ते आता मात्र खूप जास्त प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळते. याला कारण आहे ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजी झालेली आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. चेंडू फलंदाजाला मिस करणारा पाहायला मिळाला. अफलातून षटकाची सांगता पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक दुसरं संपुष्टात आले आणि 2 षटकाच्या खेळानंतर आपण पाहतोय फक्त 8 धावा दाखल आल्यात. विजयासाठी 12 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. 46 अजूनही धावांची आवश्यकता आहे.
प्रत्येक गोलंदाज आपण पाहतोय आपल्या गोलंदाजीने चुणूक दाखवून देतोय. नवाज खान आणि सलमान सारखं एक चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. आणि त्याच वेळी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 3 मुजीब रिबाई पाहायला मिळतोय. डावखुरा गोलंदाज आणि खेळपट्टीवर चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने वळवण्याची क्षमता आणि कॅपॅसिटी असलेला एक टॅलेंटेड खेळाडू म्हणून मुजीबला ओळखला जातो. त्या मुजीब समोर पाहूया आता बॅटिंग करणारा संघ कैलासवासी सुहास इलेव्हन नावे संघ कशा पद्धतीने बॅटिंग करणार. कारण नावे संघाचं जर आपण पाहिलं ना त्यांना ज्या पद्धतीने धावा उभारायच्या होत्या किंबहुना धावसंख्येचा पाठलाग करायचा होता त्या अपेक्षेनुरूप त्यांना बॅटिंग करण्यामध्ये अद्यापपर्यंत यश आलं नाहीये. सो अफलातून मारा पाहायला मिळाला. पहिल्या दोन्ही षटकांमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहिलं किंबहुना गोलंदाजाने या दुसऱ्या सत्रामध्ये डॉमिनेट केलं असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मुजीब ऑन द मार्क. पहिला चेंडू आपण पाहतो अगदी बुंद्यात करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. हा चेंडू लॉंग ऑफ रिजनला खेळलेला आहे. डबल सिंगल्सने ते काही चालणार नाहीये. किंबहुना आवश्यकता आहे ते मोठ्या स्ट्रोकची. कारण जर आपण लक्ष पाहिलं तर 11 चेंडू आणि 45 धावा असं इक्वेशन निर्माण झालेलं आहे. इक्वेशन आणि समीकरण आपण पाहतोय प्रत्येक चेंडू नंतर अवघड म्हणत चाललेलं आहे. बॅटिंग करणारा संघासाठी हा चेंडू सुद्धा अगदी चांगला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने आज गोलंदाजी केलेली आहे ती ब्रिंजल इलेव्हन रोहा रॉयल संघाने. समोरच्या संघाला त्याने अद्यापपर्यंत कोणत्याही पद्धतीचा मोठा स्ट्रोक मारू दिला नाहीये. यावरून त्यांच्या गोलंदाजीची भिदकता किती आहे ते सुद्धा स्पष्ट झाले. या दरम्यान एक स्ट्रोक चांगला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे फक्त एकच धाव मिळणार. धावांसाठी अक्षरशः पछाडण्यास भाग पडलेला आहे. अगदी दमदार मारा पाहायला मिळतोय. चांगल्या लेंथ वरती होणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यामुळे जर आपण पाहिलं ना तर पहिली मॅच थोड्याफार प्रमाणात वन साइडेड पाहायला मिळते. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एक उत्तुंग असा षटकार. थँक यू व्हेरी मच डीजे. थँक यू व्हेरी मच डीजे. याच पद्धतीच्या बॅटिंगची आता आवश्यकता आहे. परंतु मुजीब सुद्धा आपण पाहतोय अगदी जशास तसे उत्तर देतोय. टिट फॉर टॅट. फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू आणि शिल्लक आणि विजयासाठी जर आपण पाहिलं ना तर आता 7 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. सो प्रत्येक चेंडूवरती आवश्यकता आहे मोठ्या स्ट्रोकची. प्रत्येक चेंडूवर आता षटकार पाहिजे. आणि या दरम्यान फेकून दिलंय चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोप फॉर 4 रन्स. थँक्यू व्हेरी मच डीजे. शेवटचं षटक येणं शिल्लक आणि विजयासाठी 34 धावांची आहे आवश्यकता. क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे अनेक मॅचेस झाल्यात जिथे 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा चेस केल्या गेलेल्या आहेत. परंतु ही मॅच वेगळी आहे आणि या मॅच मध्ये जर आपण एकंदरीत गोलंदाजी पाहिली ना तर अगदी दर्जाला पाहायला मिळते. बॅट्समनला आवश्यकता आहे ते रिस्क घेण्याची. जर बॅट्समनने रिस्क घेतली किंवा जो किंमत केली ना तर या मॅच मध्ये काही होऊ शकेल. पहिला चेंडू अगदी वेगवान पाहायला मिळाला. गोलंदाजी करणारा गोलंदाज शाकिब मात्र आपल्या वेगावरती स्वार होतोय, अरूढ होतोय आणि त्या पद्धतीने मारा करतोय. बॅट्समनला तर कोणत्याही पद्धतीने चान्स देत नाहीये आणि अशाच पद्धतीची गोलंदाजी आपण पहिल्या षटकापासून पाहिली. अगदी प्री प्लॅनिंग केलेली गोलंदाजी पाहायला मिळाली ती ब्रिंजल इलेव्हन रोहा रॉयल संघाकडून.
चांगला मारा, 30 लाईन पाहायला मिळते. फलंदाजाला पूर्णतः आपण जर पाहिलं ना तर रीड केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. आणि इथे जर आपण पाहिलं तर आता आव्हान पूर्णतः कठीण होत झालेलं आहे आणि पूर्णतः खडतर असं इक्वेशन पाहायला मिळते त्या बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. पहिलीच मॅच जर आपण पाहिली ना तर अगदी वन साइडेड पाहायला मिळाली. कोणत्याही पद्धतीने प्रतिकार पाहायला मिळाला नाहीये. किंबहुना जो संघर्ष अपेक्षित होता ना तो सुद्धा पाहायला मिळाला नाहीये. हा चेंडू सुद्धा अगदी चांगला पाहायला मिळतोय. फलंदाजाला प्रत्येक धावेसाठी मोठा संघर्ष करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी दमदार मारा अद्यापपर्यंत पाहायला मिळालाय. कमालीची गोलंदाजी, लक्षणीय अशी गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांना आपल्या तालावरती गोलंदाज अक्षरशः नाचवतात. ताक दिना करण्यास भाग पडलेला आहे. चांगला मारा, चांगला चेंडू कव्हर सीझनला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तो फील्ड करेपर्यंत दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतायत. संघाची धावसंख्या 1 ने उंचावत असताना आणि धाव फलकावरती धावा लागल्यात 20 धावा. अजूनही जर 21 धावा अजूनही लक्ष्यापासून खूप दूर आहेत. तब्बल 33 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या 2 चेंडूंमध्ये. हा चेंडू मात्र आपण पाहतोय इनसाइड आउट खेळण्याचा फटका फसलाय आणि थेट क्षेत्ररक्षकाच्या हाती कॅच देऊन फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. मुजीबने कॅच टिपलाय आणि आणखीन एक खेळाडूला परतीचा रस्ता धरावा लागतोय. शेवटचा चेंडू आणि शिल्लक आहे या इनिंग मध्ये आणि विजयासाठी तब्बल 33 धावांची आवश्यकता. बॅट्समनने पूर्णतः निराशा केली असं म्हणावं लागेल. हा चेंडू सुद्धा चांगला आलेला आहे आणि अशा पद्धतीने ब्रिंजल 11 रोहा रॉयल संघाने अगदी वन साइडेड एकतर्फी आणि सफाईदारपणे पहिल्याच मॅच मध्ये विजय साकारलेली आहे आणि विजयी सलामी दिलेली आहे. आणि नो डाऊट या मॅच मध्ये डीजे